आज आपण निघालो आहोत कर्नाटकाची सांस्कृतिक राजधानी म्हैसूरला. जर तुम्ही बंगलोरवरून येत असाल तर म्हैसूर साधारण 140 ते 150 किलोमीटर अंतरावर आहे. आणि नवीन एक्सप्रेसवेमुळे आता हा प्रवास खूप सोपा आणि मस्त झालाय. आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे म्हैसूरची सर्वात प्रसिद्ध ठिकाण, इथला इतिहास आणि काही खास गोष्टी. चला तर मग. प्रवासाला निघालो की रस्त्याकडेला नाश्ता करण्याची मजाच काही वेगळी असते. आम्ही सुद्धा वाटेत एका अशाच रोड साईड शॉपवर थांबलो आणि गरमागरम मऊ लुसलुसीत इडली आणि सोबत चवदार अशी चटणी खाल्ली. नाश्ता करून आम्ही थेट पोहोचलो म्हैसूरची शान असलेल्या चामुंडी हिल्सवर. या टेकडीवर जाताना आजूबाजूचा नजराणा खूपच सुंदर दिसतो. चामुंडी हिल्सवर पोहोचण्याआधी या शहराला म्हैसूर हे नाव कसं मिळालं ते ऐकून घेऊया. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी या परिसरावर महिषासूर नावाच्या एका क्रूर राक्षसाचे राज्य होते. तो अर्धा मनुष्य आणि अर्धा रेडा होता. त्याने देवांना आणि लोकांना खूप त्रास दिला होता. महिषासुराच्या अत्याचारापासून सुटका करण्यासाठी सर्व देवांच्या तेजातून देवी चामुंडेश्वरी प्रकट झाली. या पवित्र टेकडीवर देवी आणि महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर युद्ध चालले आणि 10व्या दिवशी देवीने त्याचा वध केला. म्हणून देवीला महिषासूर मर्दिनी म्हणतात. आणि याच महिषासुरू या नावाचा अपभ्रंश होऊन पुढे या शहराचे नाव म्हैसूर पडले. आम्ही जेव्हा या 12व्या शतकातील ऐतिहासिक मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा वीकेंड असल्यामुळे येथे भाविकांची आणि पर्यटकांची अथांग गर्दी होती. इतकी प्रचंड गर्दी आणि लांबच लांब लाईन्स होत्या. म्हणून तुम्ही जर वीकेंडला येत असाल तर खूप जास्त गर्दीसाठी तयार राहून या आणि भरपूर वेळ हातात ठेवूनच या. दर्शन मिळालं नाही तरी मंदिराच्या आवारात फिरून आणि गोपुरमचे दर्शन घेऊन खूप छान वाटले. तसेच शॉपिंगसाठी तर इथे रोड साईडला रांगेत शॉप आहेत. आणि असेच रमत गमत जाता जाता अनोख्या अशा अगरबत्ती स्टँडकडे माझी नजर गेली आणि मला ते प्रचंड आवडलं. चामुंडी हिल्सचा सुंदर अनुभव घेऊन टेकडीवरून उतरल्यानंतर आम्ही निघालो म्हैसूरची आणखीन एक ओळख पाहायला. म्हैसूर हे संपूर्ण भारतात आपल्या शुद्ध चंदनासाठी जग प्रसिद्ध आहे. म्हणून याला चंदनाचे शहरही म्हणतात. आणि हे सगळं जवळून अनुभवण्यासाठी आम्ही येथील एका मोठ्या दुकानाला भेट दिली. दुकानात पाऊल ठेवताच आमचं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या अद्भुत लाकडी कलाकुसरीने. संपूर्ण लाकडात कोरलेल्या देवांच्या अत्यंत सुंदर मूर्ती, बारीक नक्षीकाम केलेल्या फोटो फ्रेम्स आणि राजेशाही थाटाचे लाकडी झोपाळे इथे पाहायला मिळाले. कारागिरांनी लाकडावर केलेली ही बारीक कलाकुसर खरोखरच कौतुकास्पद आहे. तसेच इथे चंदनाचा सुवासिक साबण, नैसर्गिक अगरबत्त्या आणि चंदन फेस पॅक अशा अनेक सुगंधी आणि अस्सल गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध होत्या. म्हैसूरला आल्यावर या सुगंधी गोष्टी पाहिल्याशिवाय तुमची ट्रिप पूर्णच होऊ शकत नाही. आता वेळ झाली आहे म्हैसूरची सर्वात मोठी शान आणि राजेशाही थाट जवळून अनुभवायची. चला तर मग जाऊया म्हैसूर पॅलेसमध्ये. आता आपण आलो आहोत भारताचे वैभव असलेल्या भव्य अशा म्हैसूर पॅलेस जवळ. ताजमहल नंतर भारतात सर्वात जास्त पर्यटक याच राजवाड्याला भेट देतात. हा राजवाडा म्हैसूरच्या वडियार घराण्याचं निवासस्थान होतं. 1992 मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू हिंदू, मुस्लिम, राजपूत आणि गॉथिक स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना आहे. बाहेरून जितका भव्य दिसतो तितकाच तो आतून अद्भुत आहे. चला तर मग आतलं वैभव पाहूया. राजवाड्यातील या फर्निचरने माझे लक्ष वेधून घेतलं. हे बघा ना, ओरिजिनल बफेलो लेग्स टेबल. या टेबलाचे पाय अगदी खऱ्या म्हशीच्या पायांचे आहेत. त्या काळातील राजांची आवड आणि कारागिरी किती अद्भुत होती याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. याच्याच बाजूला असलेल्या या खुर्च्या साध्या सुद्धा नसून अख्ख्या चांदीपासून बनवलेल्या आहेत. पण या संपूर्ण राजवाड्यात ज्या गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे हा चांदीचा अत्यंत पवित्र आणि भव्य दरवाजा. हा संपूर्ण दरवाजा चांदीचा बनलेला असून यावर हिंदू पौराणिक कथा अतिशय बारीक नक्षीकामात कोरल्या आहेत. जर तुम्ही इथे बारकाईने पाहिलं तर या दरवाजावर भगवान विष्णूंचे विविध अवतार आणि अगदी मध्यभागी वरती भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर शयन करत असलेले अतिशय विलोभनीय रूप कोरलेले आहे. या कोरीव कामाकडे पाहताना कारागिरांच्या कौशल्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. राजवाड्याचे हे अंतर्गत वैभव डोळ्यात साठवून आम्ही बाहेर आलो. आतली ही भव्यता पाहून आमची म्हैसूर पॅलेसची ही सफर खरोखर सार्थ झाली. आमचा म्हैसूरचा प्रवास अजून संपलेला नाही. आता आपण जाणार आहोत शेवटच्या ठिकाणी म्हणजेच वृंदावन गार्डन. म्हैसूर पॅलेस फिरून आणि तिथली वाहतूक पार पाडत आम्ही जेव्हा वृंदावन गार्डनला पोहोचलो तेव्हा आम्हाला खूप उशीर झाला होता.
मनात धाकधूक होती की हा प्रसिद्ध शो आपल्याला पाहायला मिळेल की नाही. आम्ही धावत पळत गार्डनमध्ये प्रवेश केला आणि सुदैवाने अगदी शेवटच्या काही मिनिटात आम्हाला हा अद्भुत म्युझिकल कारंजाचा शो पाहायला मिळाला. उशिरा आलो तरी समोरचा हा नजराणा पाहून आमचा सगळा थकवा आणि टेन्शन एका मिनिटात पळून गेलं. बॉलिवूड गाणी आणि संगीतच्या तालावर ज्या प्रकारे हे पाण्याचे कारंजे नाचतात ते पाहून डोळ्याचे पारणे फिटले. रंगीबेरंगी लाईट्स आणि पाण्याचेही तुषार रात्रीच्या अंधारात इतके अप्रतिम दिसतात की खरोखरच हा शो पाहणं एकदम पैसा वसूल अनुभव ठरला. बँगलोर ते म्हैसूर प्रवास, रस्त्याकडची टेस्टी इडली चटणी, चामुंडी हिल्सचा इतिहास, म्हैसूर पॅलेसमधील चांदीच्या दरवाजाचे राजेशाही वैभव आणि शेवटी वृंदावन गार्डनचा हा थरारक म्युझिकल शो, असा होता आमचा संपूर्ण म्हैसूरचा प्रवास. हा व्हिडिओ आणि आमचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.